पंगत करूया अंगत पंगत। हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे? मी सायली देवधर आणि मी शेफ शंतनू तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात अर्थात अंगत पंगत। कसं आहे ना, एप्रिल आणि मे महिना आपला अगदी लाडका, अगदी मनाच्या जवळचा असतो का? तेव्हा शाळेला सुट्ट्या असतात। लहानपणापासून आपल्याला सवय सुट्ट्यांमध्ये धमाल करायची, सगळ्या नातेवाईकांनी एकत्र यायचं आणि सगळे नातेवाईक एकत्र आले की काहीतरी खास मेनू हा व्हायलाच हवा। खास मेनू काय होतो? अगदी बरोबर ओळखलं, चिकन। आजचा आपला मेन इन्ग्रेडियंट असणार आहे चिकन। चिकन बरोबर आपल्याला भरपूर पदार्थ आज शिकायचे, पण सगळ्यात आधी सुरुवात करूयात आपल्या आजच्या पहिल्या भागाला, म्हणजेच वदनी कवळाला। तर शेफ, आज चिकन हा मुख्य घटक आहे, तर ह्या चिकन बरोबर आपण कुठली पारंपरिक रेसिपी बनवणार आहे? तर सायली, जर चिकन असा तर माका आज मालवणी चिकन बनवचा हा, म्हणजे सुखा चिकन, मालवणी सुखा चिकन। शेफ एकदम मालवणी झोन मध्ये ऑलरेडी गेलेले आहे, त्यामुळे तुम्ही फक्त विचार करू शकता की ही डिश किती भारी होणार आहे। चला तर मग या मालवणी चिकन साठी लागणारं साहित्य बघूया। तर साधारणतः माझ्या इकडे 300-400 ग्रॅम चिकन आहे। इकडे 1 वाटी बारीक कापलेला कांदा आहे। ही नारळाची पेस्ट, ओल्या नारळाची पेस्ट म्हणजे सुखा नारळ। इकडे आपली आलं लसणाची पेस्ट, सुकी मिरची, मिरे, ही आपली धनेपूड, वेलची, दालचिनी, तमालपत्र, धने, हिरवी मिरची, मालवणी मसाला, लवंग, जीरा, शाही जीरा, मिरची पूड, हळदी, कोथिंबीर आणि मीठ टाकायचं ना। क्या बात है। ओके, वा, सगळं साहित्य इथे आहे तयार। आता फक्त कृती करायची राहिली आहे। सुरुवात करूयात कृतीला। बरं, तर पहिले माका एक मसाला बनवचा। तर दालचिनी, त्याच्याच बरोबर काळी मिरी, मालवण, गोवा, हा जो आपला कोस्टल बेल्ट म्हणजे समुद्र पट्टा आहे ना, तिकडे काळी मिरी खूप वापरली जाते। त्याच्याच बरोबर 1-2 वेलची, जास्ती नाही, मग लवंगा आणि मिरच्या, थोडंसं जिरं, साधं जिरं, त्याच्याच बरोबर थोडंसं शाही जिरं, आणि शेवटी थोडेसे धने, आणि सर्वात शेवटी सुकं खोबरं। ओके, तर हे छान घालतोय आपण, साधारणतः पाऊण वाटी खोबरं। छान याला रंग येऊ द्या तांबूस, छान आता खमंग वास आला। आपण हे बंद करूया आणि आता छान त्याचं एक ब्लेंड किंवा एक मिक्सचर बनवून घ्यायचं। ओके, मग ह्या मसाल्यांचं आता आपण एक सुकं वाटण बनवून घेऊया। हा सुका मसाला आपण इथे वाटून घेतलेला आहे। चला मग आता पुढे काय करायचं आहे? चला आता कढई घेऊया, तेल दे ना मला। आता मालवणी चिकन सुखा आहे म्हटलं ती तेल थोडं सरळ हाताने। आता यात तमालपत्र, तर मस्त कांदा टाकूया त्यात। कांदा टाकल्या लगेच मी त्यात मीठ टाकतो। आता आपण तेल जरा भरपूरच वापरतोय। कांद्याला आता लालसर रंग यायला लागलाय। लगेच मिरची, हिरवी मिरची सुद्धा, आणि आपल्याला आणि तिखटाचं पूड पण टाकायचंय। तर थोडंसं आलं लसणाची पेस्ट। आता आपण सुखे मसाले त्यात टाकायला घेऊया, म्हणजे ही धनेपूड थोडीशी स्पेशल, हा मालवणी मसाला, अगदीच नाही तर मग घरचा मसाला वापरावा। ओके, थोडंसं लाल तिखट, आणि सर्वात शेवटी हळद। ह्याच्यात लगेचच आता हे ओल्या नारळाचं जे मिश्रण होतं ते, लगेच त्याचा रंग बदलेल बघ कसा। आणि मग हा जो सुखा स्पेशल मसाला आपण बनवलेला तोही। वा, मसाला व्यवस्थित तयार आहे आता। हो, तर छान आता मसाला आपला परतून घेतलेला आहे तेलात आपण। वेळ आली आहे त्यात आता हा मुख्य घटक टाकायची, म्हणजे चिकन। तर आता मी हा चिकन घातलं, म्हणजे सगळे मसाले परतून झाल्यावरती चिकन। आता फक्त 1 ते 1.5 मिनिटं हे चिकन पण या मसाल्याबरोबर परतून घ्यायचं, आणि मग थोडंसं पाणी। ओके, वा, पाणी दे ना, पाणी। सायली, होत आलं चिकन, मस्त तर्री सुटली बघ तिला। वा, शेवटचे 1-1.5 मिनिटं आहे, तेव्हाच त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची। वा 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 वा, काय कलर आलाय।
चला चिकन झालेलं आहे, एकत्र करून घेऊया. आणि आता सर्व करूया. वा, थोडीशी कोथिंबीर आणि खावा. मालवण आपलाच असं. चला. क्या बात आहे शेफ. मस्त ना. थोडी सुट्ट्यांची आठवण झाली आणि सगळे नातेवाईक जेव्हा एकत्र जमतील तेव्हा ही डिश जर तुमच्याकडे बनली तर मज्जा येणार आहे. अप्रतिम झाली आहे. हे सुकं चिकन नक्की घरी बनवून बघा. आणि त्यासाठी तुम्हाला साहित्य कृती लागणार आहे, ती पटकन लिहून घ्या. मालवणी सुका चिकन साठी लागणारं साहित्य: चिकन 300 ग्रॅम, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, ओल्या नारळाची पेस्ट 1 वाटी, किसलेले सुके खोबरे पाऊण वाटी, आलं लसूण पेस्ट 1 मोठा चमचा, सुकी लाल मिरची 3 ते 4, काळी मिरी 1 मोठा चमचा, धणे पूड 1 मोठा चमचा, इलायची 2 ते 3, दालचिनी 2 तुकडे, तमालपत्र 2 पाने, धणे 1 मोठा चमचा, हिरवी मिरची 3 ते 4, मालवणी मसाला 1 मोठा चमचा, लवंग 3 ते 4, जिरे 1 मोठा चमचा, शहाजिरे 1 मोठा चमचा, मिरची पूड 1 मोठा चमचा, हळद 1 छोटा चमचा, कोथिंबीर 1 वाटी, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम एका भांड्यात दालचिनी, काळी मिरी, इलायची, लवंग, सुकी मिरची, जिरे, शहाजिरे, धणे व सुके खोबरे घालून खमंग होईपर्यंत भाजून घ्यावे. हे मसाले मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. फोडणीसाठी एका कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र, कांदा, मीठ घालून कांदा परतून घ्यावा. त्यावर हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, धणेपूड, मालवणी मसाला, मिरची पूड व हळद घालून हलकेसे परतून त्यावर ओल्या नारळाची पेस्ट व सुक्या मसाल्याचे वाटण घालून परतून घ्यावे. त्यावर चिकन घालून ते परतून घ्यावे व पाणी घालून चिकन शिजवून घ्यावे. वरून कोथिंबीर घालून चिकन सुके होईपर्यंत शिजवून घ्यावे. चिरलेल्या कोथिंबीरीने सजवून तांदळाच्या भाकरी सोबत गरमागरम मालवणी सुका चिकन सर्व्ह करावे. मालवणी चिकन तर कमाल झालं होतं. छानच झालं. पण कसं चिकन म्हणलं की सगळ्यांनाच आवडतं. बरोबर. पण आपण नेहमी तीच चव खातो. त्यापेक्षा या मिक्स मेजवानीमध्ये काहीतरी फ्युजन करून बघूयात ना. नक्की. नेकीवर पूछपूछ. आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत की आजची फ्युजन डिश काय असणार आहे. यासाठी तर आज आपण जी चिकनची डिश बनवणार आहोत, मिक्स मेजवानी जी बनवणार आहोत, त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे भुना मुर्ग मॅक्रोनी बेक. भुना मुर्ग मॅक्रोनी बेक बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया. ते बघून घेऊया. चिकन आहे, मॅक्रोनी हा पास्ता माझ्याकडे आहे. बरोबर. मॅक्रोनीच पाहिजे असं काही नाही, कुठलाही पास्ता वापरू शकतो. हा मी बॉईल करून घेतलेला आहे. चिरलेला कांदा आहे, थोडं प्रोसेस चीज आहे, बारीक कापलेला टोमॅटो आहे, थोडं क्रीम, हिरवी मिरची, तमालपत्र, गरम मसाला, लसूण बारीक कापलेला, आलं बारीक कापलेलं, कसुरी मेथी, नंतर मिरचीची पूड आणि मसाल्यांमध्ये दालचिनी, थोडीशी काळी मिरी अख्खी, बडी इलायची किंवा मोठी इलायची, शाही जिरं, लवंग आणि वेलची. वा, चला साहित्य तर सगळं इथे आलेलं हो. आहे. आता फक्त कृती करायची राहिली आहे. कृतीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी काय करायचंय? पहिले पॅन घेऊया एक, तर थोडं तेल घेऊया आधी. आपलं फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल. हो. हे आरोग्यदायी आणि पौष्टिक सुद्धा आहे. तर मी याच्यात तेल आणि बटर दोन्ही वापरतो. तर एकदा गरम झालं की सगळे खडे मसाले घालायचे. ओके. तर असं काय त्याचं प्रमाण नाहीये. 2-3 वेलची, मग थोडी बडी वेलची, थोड्या मिऱ्या, दालचिनीचा एखाद तुकडा आणि मग थोडीशी लवंग. झाले का सगळे वापरले मी? आणि जिरं. हा, आणि तमालपत्र पण राहिलं. दे ना मला थोडस शाही जिरं. शाही जिरं आपण का वापरतो माहितीये? कारण ही जी ऍक्च्युली रेसिपी आहे ना भुनाची, ही रॉयल फॅमिलीज म्हणजे ज्या बंगालमध्ये रॉयल फॅमिलीज होत्या ना, त्या आधी बनवायच्या. म्हणून जिरं नाही, शाही रेसिपीला शाही जिरं. बरं. थोडस आलं टाकतोय मी, लसूण घातलं आणि आलं घातलं बारीक चिरलेलं, कांदा घालतोय. साधारणतः 1 वाटी कांदा आहे. कांदा टाकल्यावरती थोडस मीठ टाकून घ्यायचं
म्हणजे कांदा लवकर परतला जातो. तर आता आपण याच्यात बाकीचे मसाले घालूया. थोडीशी हिरवी मिरची तर मी घातलीच आता, थोडीशी लाल मिरची, ओके. कसुरी मेथी भुनामध्ये घालतात. तर हे स्पेशल मेथी असते, याच्यात वास खूप चांगला असतो. आता टोमॅटो, थोडंसं पाणी त्यात घालूया. आता थोडंसं अजून, बस. वा. तर आता छान आपला टोमॅटो, कांदा आणि जे पण मसाले होते ते आता एकजीव झालेले आहेत. आता आपण यात घालूया चिकन. ओके. केवढं तुम्हाला घालायचंय, पीसेस छोटे करू शकता, मोठे करू शकता. आणि चिकन सुद्धा आता आपल्याला ते भुनवायचंय. बर. चल, म्हटलं तसं परत धीर धरण्यासारखीच ही रेसिपी आहे. बरोबर. कारण कुठलीही गोष्ट जर मी फटकन केली यातली तर माझी भुण्याची टेस्ट आहे ती निघून जाईल. ओके. ह्याला साधारण किती वेळ लागेल? 7 ते 8 मिनिटात चिकन होईल. ओके. जर मटण वापरलं तर आणखीन वेळ लागेल. म्हणजे आपण आता बारीक गॅसवर साधारण एक 7 ते 8 मिनिटं ते चिकन परतून शिजवून घेणार हो, आहोत. हो. बर. आणि परत ते बेक तर होणारच आहे, त्यामुळे तिकडे ते शिजणार आहे. ओके. तर आता छान आपली ग्रेव्ही जी आहे भुनाची आणि चिकन बरोबर. एकजीव झालेलं आहे. वा. आता थोडासा पास्ता टाकायचा. पास्ताच्या आधी आता थोडंसं पाणी, एकदा भुनून झालेलं आहे. बरोबर. आता थोडंसं आपण पाणी घालूया ओके. त्यात. बस. बस. वा. चला, तर आता हे तर झालेलं आहे. शेवटचा भाग, थोडंसं क्रीम याच्यात, म्हणजे साय आणि गरम मसाला थोडा वरून आणि बटर शेवटी. क्या बात आहे. मस्त क्रीमी मखमली अशी हो. ही ग्रेव्ही असणार आहे. चला, आता आपण ही भरून घेऊया बेकिंग डिश मध्ये. परत आता प्रत्येकाच्याच घरी ओव्हन असेल असं नाही, हो. त्यामुळे बेक न करता गरम असतानाच त्याच्यावरती आपण वरून चीज टाकलं तर ते तसंही वितळणार आहे. असेल ओव्हन तर बेकही करू शकतो. ओके. म्हणजे हे बेक न करता असंच खायला घेतलं तरी तेवढीच चालणार. मज्जा येणार. आता ओव्हन मध्ये किती वेळ ठेवायचं आहे? तर आपलं चीज तर वितळायचंय, फक्त चिकन तर तयारच आहे. त्यामुळे 200 ते 250 डिग्री म्हणजे गरम ओव्हन मध्ये वरच्या बाजूला 4 ते 5 मिनिटं फक्त. एकदा चीजला रंग आला की डिश तयार, काम तमाम. जाऊ द्या. हो, शहंशाह का हात. शहंशाह का हाथ आ गया है. अभी इसको शेफ 3-4 मिनिटं झाली आहेत. बघूया आता रेडी आहे का? हो, नक्की 4-5 मिनिटात होणारच होती ती. ओके. तर आता बघूनच घेऊया की. सुपर हॉट, म्हणजे अफलातून गरम आहे. चीजला छान रंग आलेला आहे. टेस्ट करू मी? वा 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 वा. खूपच कमाल झालंय. खूप झणझणीत. मस्त झालंय. झणझणीत झालंय. जसं आपल्याला आवडतं तसं फ्युजन झालंय. आणि पास्ता सुद्धा यात आहे. हे सगळं तुम्हाला बनवायचंय, पण त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती बघावी लागेल. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलमध्ये टाईप करून घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. भुनामुर्ग मॅक्रॉनी बेकसाठी लागणारं साहित्य: चिकन 300 ग्रॅम, उकडलेला मॅक्रॉनी पास्ता 2 वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, किसलेले चीज अर्धी वाटी, बटर म्हणजेच लोणी 1 मोठा चमचा, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, क्रीम म्हणजेच मलाई 2 मोठे चमचे, हिरवी मिरची 2 ते 3, तमालपत्र 2, बारीक चिरलेला लसूण 5 ते 6, बारीक चिरलेलं आलं 1 इंच, कसुरी मेथी 1 छोटा चमचा, मिरची पूड 1 मोठा चमचा, गरम मसाला 1 मोठा चमचा, दालचिनी 2, काळी मिरी 1 मोठा चमचा, मसाला इलायची 2, शहाजिरे 1 छोटा चमचा, लवंग 3 ते 4, इलायची 2 ते 3, मीठ चवीनुसार. कृती: सर्वप्रथम एका कढईत तेल व बटर घेऊन त्यावर इलायची, मसाला इलायची, काळी मिरी, दालचिनी, लवंग, शहाजिरे व तमालपत्र घालून मसाले हलके परतवून घ्यावे. त्यावर आलं, लसूण, कांदा व मीठ घालून परतवून घ्यावे. त्यावर हिरवी मिरची, मिरची पूड, कसुरी मेथी, टोमॅटो व चिकन घालून थोडंसं पाणी घालून परतवून घ्यावे. त्यावर पाणी, पास्ता, क्रीम, गरम मसाला व बटर घालून नीट मिसळून घ्यावे. सर्व मिश्रण एका बेकिंग डिश मध्ये काढून त्यावर किसलेले चीज घालावे. ही डिश गरम ओव्हन मध्ये चीजला तांबूस रंग येईपर्यंत बेक करावी. गरमागरम भुनामुर्ग मॅक्रॉनी बेक तयार आहे. तर मिक्स मेजवानी खाऊन झालेली आहे. आता वेळ न घालवता पटकन वळूयात आपल्या 7 समुद्र पार रेसिपीकडे.
शेफ आज साता समुद्रापार कुठली रेसिपी आहे? चिकन ऑलिव्हेट्स. मग यासाठी लागणारं साहित्य काय ते पटकन बघूया. सोपं साहित्य, बोनलेस चिकन आहे, मैदा आहे, अंड आहे, फ्रेश ब्रेड क्रम्स आहेत, कॉर्नफ्लोअर आहे थोडंसं, बारीक कापलेला लसूण, ऑलिव्हज आहेत दोन्ही रंगाचे, काळे पण आहेत हिरवे पण आहेत, बार्बेक्यू सॉस आहे इकडे, मिरचीची पूड, मीठ रास्तच चवीनुसार, थोडे चिली फ्लेक्स, ड्राय हर्ब्स आणि मस्टर्ड म्हणजे मोहरीची पेस्ट. साहित्य सगळं आम्ही इथे जमवलेलं आहे. आता आपण पटकन बघूया कृती काय आहे. सगळ्यात आधी काय करायचं? पहिले आपल्याला चिकन जे आहे ना ते पातळ कापून घ्यायचंय. तर या रेसिपीला मात्र बोनलेस चिकनच लागतं. विथ बोन किंवा हाडवालं चिकन जे आपण ग्रेव्हीसाठी वापरतो ते चालणार नाही. चिरा देऊन आपण त्याला पातळ केलेलं आहे आणि मग आपल्याला लांब लांब त्याचे काप काढायचे. बरोबर. हे अशा स्ट्रिप्स आपल्याला करायचे. आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं ना? झालेले आहेत. मॅरिनेट करायचं. ओके. मॅरिनेट करण्यासाठी चिकन आपण घेतोय, त्यात एक अंड आपण तोडून घेतो. त्याच्याच बरोबर चवीनुसार मीठ, थोडंसं तिखट करण्यासाठी मिरचीची पूड. नाही मिरचीची पूड टाकली आणि फक्त या चिली फ्लेक्स वापरले तरी चालतंय. पण जसं आपण हा बार्बेक्यू सॉस आहे, बाजारात मिळतो बॉटलमध्ये. थोडा स्मोकी टेस्ट असते त्याला. मिक्स्ड हर्ब्स, थोडंसं बारीक चिरलेला लसूण कच्चाच टाकायचा आहे तो, थोडीशी आपण मोहरीची पेस्ट पण याच्यात ऍड करूया. सगळं माझं याच्यात आता टाकून झालेलं आहे. कोट करायचंय, पण त्याच्या आधी रेसिपी ही जी आहे फ्राईड आहे म्हणून थोडंसं तेल गरम करायला घेतो. आणि छान फॉर्च्यून ऑइल वापरतोय मी इकडे. बरोबर. फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल आम्ही इथे हे चिकन तळण्यासाठी वापरतोय. हे ना पचायला एकदम हलकं असतं आणि ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे मी घरी तर हेच वापरते, तुम्ही वापरून पहा. ह्याच्यात आता आपल्याला 1 चमचाभर मैदा आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर ह्याच्यात घालते. कॉर्नफ्लोअर घातल्याने क्रिस्पी जास्ती होतं. बरोबर. तर छान मिक्स करून घेऊया. वा. चला, हे झालेलं आहे. तर हे माझ्याकडे फ्रेश ब्रेड क्रम आहे, म्हणजे कालचा जो ब्रेड होता माझ्याकडे त्याच्या कडा काढल्या आणि मिक्सर मध्ये थोडंसं फिरवून घेतलं, म्हणजे फ्रेश ब्रेड क्रम झाले. ब्रेड क्रम्स ह्याच्यात घेतलेत. आता काय करायचं? तर आता आपल्याला या जे चिकनच्या स्ट्रिप्स आहेत त्याच्यावरती ब्रेड क्रमचा लेप लावून घ्यायचा. अगदी अलगद हाताने लावायचा. सगळ्या स्ट्रिप्स आपण अशाच बनवणार. ओके. तर आता आपले चिकन स्ट्रिप झालेले आहे. तिकडे तेल पण छान गरम होत आहे. ऑलिव्हेट म्हटलेलं आपण, चिकन ऑलिव्हेट म्हटलेलं, म्हणून माझ्याकडे हे ऑलिव्ह आहेत. आता ते कसे मी करतो ते बघ. तर आता काय करायचं, पहिले एक स्ट्रिप घ्यायची. हे नीट बघ, ही यातली वैशिष्ट्य या रेसिपी मधलं. एक ब्लॅक ऑलिव्ह, एक हिरवा ऑलिव्ह मध्ये घ्यायचा. आता हे जे चिकन आहे हे त्याच्या अवतीभोवती छान असं त्याचे रोल म्हणता येईल असं करून घ्यायचं. आणि जो चिकनचा उघडा भाग आहे तिकडनं 7 स्टिक आत घालून ही या दुसऱ्या बाजूनी छान अशी काढून घ्यायची. ऑलिव्ह पण दिसतं मध्ये, त्याच्या अवतीभोवती चिकन. सगळेच मी असे बनवून घेणार. ओके. तर आता छान आपले चिकन ऑलिव्हेट्स बनवून झालेले आहेत सगळे. आपल्याला हे स्टिक सकटच तळायचे. तेल पण छान गरम आहे, तर कुठलाही विलंब न करता आपण हे स्टिक्स तेलात आपण सोडणार. वा. कलर पण मस्त असा क्रिस्पी झालेत आणि ते किती गोल्डन मस्त कलर आलेला आहे त्याला. तयार आहे. तर कुठलाही सॉस ह्याच्याबरोबर डिप वापरू शकतो. मग अशी बार्बेक्यू सॉस ह्याच्यात वापरलेला मी, म्हणून मेयोनेज मध्ये थोडंसं बार्बेक्यू सॉस मिक्स केला मी आणि ही डिप बनवली. नसेल तर टोमॅटो केचप, शेजवान सॉस, कुठलाही साधा मेयो. अब ये रेसिपी तुम्हारे हवाले. क्या बात है. वा 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 वा. वाव, कमाल झालेलं आहे हे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा. आणि ऑलिव्ह मात्र प्लीज आणून ठेवा त्यासाठी, कारण ऑलिव्ह बरोबर हे कमाल लागतंय. पण ही रेसिपी घरी केल्यावर ती गरमागरमच खा.
त्यासाठी साहित्य आणि कृती लिहून घ्या. वही पेन काढा किंवा मोबाईलवर टाईप करून घ्या ना, पण लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिकन ऑलिव्हेटसाठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकन 200 ग्रॅम, मैदा 1 मोठा चमचा, अंडे 1, ब्रेडचा चुरा 1 वाटी, कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचे पीठ 1 छोटा चमचा, बारीक चिरलेला लसूण 1 मोठा चमचा, काळे ऑलिव्ह 8 ते 10, हिरवे ऑलिव्ह 8 ते 10, बार्बेक्यू सॉस 2 मोठे चमचे, मिरची पूड 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार, चिली फ्लेक्स 1 मोठा चमचा, ड्राय हर्ब्स 1 मोठा चमचा, मोहरीची पेस्ट 1 छोटा चमचा. कृती: प्रथम चिकनचे पातळ व लांब काप करून त्याला अंड, मीठ, मिरची पूड, चिली फ्लेक्स, बार्बेक्यू सॉस, मिक्स हर्ब्स, लसूण व मोहरीची पेस्ट लावून मॅरिनेट करावे. मॅरिनेट केलेले चिकन ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळवून घ्यावेत. चिकनच्या तुकड्यावर काळ्या व हिरव्या ऑलिव्हचा 1 तुकडा ठेवून चिकनची सुरळी करून त्याला टूथपिक लावावे. हे चिकन ऑलिव्हेट टूथपिक सहित गरम तेलात तळून घ्यावेत. गरमागरम चिकन ऑलिव्हेट तयार आहे. कसं आहे मंडळी, नवीन नवीन पदार्थ बनवत राहणं आणि ते खात राहणं, इसी का नाम तो जिंदगी है. त्यामुळे आपण तर रोज भेटतच राहणार आहोत, कारण खाणे हाच आपला धर्म आणि खाण्यासाठीच आपला जन्म. मंडळी, रोज नवीन नवीन पदार्थ बनवत राहा, ते खात राहा आणि पाहत राहा अंगत पंगत.